शाहूवाडी पंचायत समितीवर झेंडा कोणाचा फडकणार आणि शाहूवाडी पंचायत समितीवर सभापती कोणाच्या गटाचा होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. कारण येत्या 10 मार्चला शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक होत आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये मात्र चित्र फारच वेगळं झालं आहे. यावेळी दोन्ही गटाला अर्थातच विद्यमान आमदार विनयरावजी कोरे सावकार, करणसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील यांच्या एकत्र झालेल्या युतीला यावेळी 4 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उभाटा गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर, उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड आणि जिल्हा बँकेचे संचालक नृसिंह गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील यांच्या युतीला 4 जागा मिळाल्या आहेत. यामुळे एकूण 8 जागांपैकी दोन्ही गटाला 4-4 जागा मिळाल्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यामुळे सभापती निवड ही चिठ्ठीवर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे आणि त्या दिशेनं वाटचाल सुद्धा सुरू झालेली आहे. यावेळचं सभापतीपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी पडलं आहे. जनसुरा शक्ती पक्षाकडून शित्तूर पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रियंका तानाजी भोसले या त्या गटाकडून सभापती पदाच्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या युतीकडून 3 महिला उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे तिघीपैकी कोणाच्या सभापती पदाच्या उमेदवाराला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण भेडसगाव पंचायत समिती मतदारसंघातून माजी उपसभापती दिलीप पाटील यांच्या पत्नी माधुरी पाटील या विजयी झाल्या आहेत. सरोड पंचायत समिती मतदारसंघातून नवख्याच या ठिकाणी राजकीय प्रवाहात आलेल्या धनश्री जयवंत पाटील या विजयी झाल्या आहेत. तर पिशवी पंचायत समिती मतदारसंघ हा अतिशय अटीतटी झाला होता. सर्वांच्या नजरा या ठिकाणी लागल्या होत्या. या मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि या ठिकाणी लक्ष्मी बाबराव पाटील या शिवसेना उभाटा गटाच्या विजयी झाल्या. अशा एकूण 3 उमेदवार शिवसेना राष्ट्रवादी आघाडीकडे आहेत, तर 1 उमेदवार जनसुरा शक्ती पक्षाकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला चिठ्ठीमध्ये सभापतीपद निवड होणार आहे. यामुळं दुसऱ्या बाजूला विचार करायला गेला तर तालुक्याच्या राजकीय घडामोडीमध्ये आज दोन्ही गटांनी सभापतीपद आपलाच व्हावा या दिशेनं वाटचाल सुरू केली. अंतर्गत चर्चा असतील, अंतर्गत घडामोडी असतील, काही राजकीय घडामोडी होणार का, काही वेगळे विचार या ठिकाणी निर्माण होणार का याची कुजबूज आणि उत्सुकता सर्वसामान्य मतदारांच्यात लागून राहिलेली आहे. कारण झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहिला, लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, मलकापूर नगरपरिषद निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका असतील, होऊ घातलेली येणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक असेल, जिल्हा बँकेची निवडणूक असेल, या सर्व घडामोडीचा आढावा घेत असता आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाची देखील निर्णायक भूमिका ठरू लागली आहे. कारण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील असतील, यांचे देखील बारकाईने लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. यामुळे येणाऱ्या सभापती निवडीसाठी नेमक्या राजकीय घडामोडी काय होणार, राज्याच्या राजकारणातील घडामोडी काय होणार, कारण जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची सुद्धा चर्चा जोरात चालू आहे. आज राष्ट्रवादी अजितदादा गटाचा प्रबळ दावेदार अध्यक्षपदासाठी हक्क घेतला जात आहे. मात्र त्यामध्ये भाजपची असणारी भूमिका असेल, शिंदे गटाची असणारी भूमिका असेल, याबरोबरच राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका ठरणार या सगळ्या घडामोडीमुळे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि याचा परिणाम देखील तालुक्याचे राजकारण होणार की काय याची देखील कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला चिठ्ठीवर सभापतीपद निवडलं जाणार आहे. याबरोबरच यावेळच्या सभागृहामध्ये सर्वच उमेदवार हे पूर्णपणे नवके आहेत. 1 उमेदवार यामध्ये माजी विरोधी पक्षनेते अमरसिंह खोत हे एकमेव जुने उमेदवार त्या ठिकाणी आहेत. कारण अंबाडे पंचायत समिती मतदारसंघातून विजय झाले राजेश पाटील असतील, येळवणजुगाई मतदारसंघातून विजय झाले सुरेश पवार असतील, शित्तूर पंचायत समितीमधून विजयी झालेल्या प्रियंका भोसले असतील, भेडसगाव पंचायत समिती मतदारसंघातील माधुरी पाटील असतील, सरोड पंचायत समिती मतदारसंघातील धनश्री पाटील असतील, पिशवी मतदारसंघातील लक्ष्मी पाटील असतील, बांबोडे पंचायत समिती मतदारसंघातील अभयसिंह भोसले असतील, हे सर्व अमरसिंह चौगले असतील, हे सर्व उमेदवार हे पूर्णतः नवके आहेत. मात्र येणाऱ्या राजकीय घडामोडीमध्ये नेमकं काय होणार आणि शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाची चिठ्ठी कोणाच्या नावची पडणार याची मात्र उत्सुकता लागून राहिली आहे की याच्यामध्ये काय वेगळी राजकीय घडामोड होणार का याची उत्सुकता सर्वसामान्य मतदारांना लागून राहिली आहे. धन्यवाद. तरुण भारत समाजासाठी शाहूवाडीहून संतोष कुंभार.